नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये धमाकेदार असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। नक्की काय होणार आहे, काय धमाका असणार आहे ते आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आता स्वानंदी आणि त्याचबरोबर चिंगी दोघीही खूप छान आनंदात असतात, कारण दोघीही पहिल्या पावसाचा आनंद घेत असतात। पण त्यांचा आनंद काही या मल्लिका आणि त्याचबरोबर अर्पिता या दोघींनाही बघवत नाहीये। त्यांना असं वाटत असतं की ही स्वानंदी जी आहे ती जास्तच डोक्यात जायला लागलेली आहे, जास्तच आनंदात राहतेय, तर तिला या सगळ्यातून उद्ध्वस्त करायचा हा प्लॅन आखलेला असतो। आणि मग मात्र जेव्हा अर्पिता वरून कुंडी टाकत असते तेव्हा चिंगी ते पाहते आणि चिंगी धावत जाऊन स्वानंदीला बाजूला करते आणि त्याच वेळी समर तिथे आलेला असतो आणि समरने वरती पाहिलेलं असतं तर त्याला तिथून पळून जाताना अर्पिता दिसते। आणि तेव्हा मात्र समरला खूप राग आलेला असतो आणि समरने त्या क्षणी अर्पिताचा थोबाड फोडलेला आहे आणि माझ्या बायकोपासून लांब राहायचं, माझ्या बायकोच्या जीवावर उठण्याचा विचारही करायचा नाही असं म्हणत तिला चांगलं सुनावलेलं आहे। तिला चांगलं सांगितलेलं आहे की पुन्हा जर का माझ्या बायकोच्या वाटेला गेली तर गाठ माझ्याशी आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। इकडे आपल्याला पाहायला मिळतं की स्वानंदीला आता समरची आठवण येत असते आणि मग स्वानंदी आणि ते दोघेही बोलत असतात। तेवढ्यात आनंद म्हणतो की चालेल तुमचं चालू द्या, मी आलोच, बघतो मीटिंगचे काय काय आहे त्या गोष्टी असं म्हणत आता समर तिथून समरच्या रूम मधून आनंद निघून जातो। तेव्हा स्वानंदीला समर विचारतो, काय झालं स्वानंदी मॅडम? स्वानंदीच्या मनात विचार सुरू होतात, कधी बंद होणार आहे हे स्वानंदी मॅडम? आणि समरला जाताना सांगून सुद्धा ही गेलेली आहे की स्वानंदी मॅडम म्हणणं बंद कर। परंतु इकडे मात्र ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्याला पाहायला मिळत असतात की स्वानंदीला सुद्धा तेच वाटत आहे की यांची मी बायको आहे तर मी त्यांना राजवाडे आणि त्यांनी मला स्वानंदी मॅडम म्हणणं हे बंद झालं पाहिजे असं स्वानंदीला सुद्धा वाटत असतं। परंतु आता त्यांच्या दोघांचं नातं कसं आहे, त्याची सुरुवात कशी झाली आहे हे आपल्याला तर माहितीच आहे। त्यावेळेस समर म्हणतो, काय झालं, कशासाठी फोन केला होता तुम्ही? तेव्हा स्वानंदी म्हणते, मला खरं सांगा ना, काल काय झालं होतं, म्हणजे मी काही गोंधळ घातलाय का? तेव्हा समर म्हणतो की नाही, काहीच नाही झालेलं, तुम्ही कसलाच गोंधळ घातलेला नाहीये। तेव्हा समरला स्वानंदी विचारत असो, प्लीज सांगा ना काय झालंय, मला ठीकसं आठवत नाहीये ना, म्हणून मी तुम्हाला विचारतेय। तेव्हा समर म्हणतो, काहीच नाही झालेलं, पण स्वानंदीला थोडीशी कुणकुण लागलेली असते, काहीतरी झालेलं आहे असं म्हणत स्वानंदी त्याला विचारते, पण तो काही सांगत नसतो, कारण त्याला असं वाटत असतं मी जर का आता स्वानंदीला सांगितलं की तुम्ही असं चुकीचं वागलेले आहात तर त्यांना खूप वाईट वाटेल, त्यापेक्षा मी त्यांना त्या गोष्टी सांगतच नाही असा विचार समरने केलेला असतो। स्वानंदी म्हणते, किती चांगले आहेत ना समर सर, म्हणजे राजवाडे किती चांगले आहेत ना, अजूनही ते माझाच विचार करतायत, मला काय वाटतं याचा विचार करतायत, म्हणून ते काल काय मी गोंधळ घातलाय ते मला सांगत सुद्धा नाहीयेत असं इकडे स्वानंदी विचार करते। तेवढ्यात चिंगी येते आणि चिंगी म्हणते, वहिनी चला, आणि मग दोघीही बाहेर येतात। पाऊस येत असतो आणि मग स्वानंदी अगदी बेधुंद होऊन पावसात नाचू लागते। त्याच वेळी चिंगी सुद्धा तिच्या सोबत आहे। चिंगी म्हणते, वहिनी खरंच पहिला पाऊस आहे ना, चला चला, चालतं एवढं कधीतरी असं म्हणत दोघीही पावसात नाचत आहेत, बागडत आहेत। पण आता पोटात तर दुखायला लागलंय ना मल्लिकाच्या, तिला खूप त्रास होतोय, तिला आवडत नाहीये। स्वानंदी आनंदात आहे, स्वानंदीचा आनंदात असणं तिला खुपतंय, या गोष्टींचा तिला त्रास होत असतो। तेव्हा चिंगी म्हणते की वहिनी खरंच खूप मजा येते ना, आपण असंच पावसात एन्जॉय करूया। आणि मग इकडे मल्लिका आप्पीला वर पाठवते आणि आप्पीला म्हणते की ह्या स्वानंदीला संपून टाकायचं आहे आज, काही झालं तरीही ही आनंदात राहता कामा नये, कारण हिचा आनंद आपल्याला बघवत नाहीये। आणि असं सांगितलेलं असतं। बरोबर स्वानंदी तिथे येते त्यावेळेसच वरून कुंडी टाकायला सांगितली जाते। स्वानंदी तिथे उभी असते आणि वरून आता अर्पिता कुंडी ढकलते। त्याच वेळी चिंगीकडे झाडांना पाणी घालत असते। चिंगीचं लक्ष जातं आणि चिंगी धावत जाते, स्वानंदी वहिनी करून ओरडते आणि स्वानंदीला बाजूला घेते। त्याच वेळी समर सुद्धा तिथे आलेला आहे आणि समोरच्या समोर हे दृश्य दिसतं। तेव्हा मल्लिकाच्या तर शिट्ट्याच वाजले, तिला कळायचंच बंद झालंय। आता समरने हे सगळं पाहिलंय, या गोष्टीचा धक्का तिलाही बसलेला असतो। तिलाही कळत नसतं की आता काय बोलणार आहे, आता नक्की करायचंय काय, हा प्रश्न उभा राहिलेला असतो। आणि नेमकं त्याच वेळेस
आता समर ओरडलेला असतो, स्वानंदीला तो जवळ घेतो. स्वानंदी मॅडम तुम्ही ठीक आहात ना, काही प्रॉब्लेम नाहीये ना, असं म्हणत तो स्वानंदीला विचारू लागतो. तेव्हा स्वानंदी म्हणते हो हो मी ठीक आहे, काहीच नाही झालेलं, मी ओके आहे असं इकडे स्वानंदी सुद्धा सांगू लागते. आणि तेव्हा मात्र समर म्हणतो की चला. तेव्हा स्वानंदीला घेऊन तो आतमध्ये येतो. पण इकडे समर शांतच असतो, तो काहीच बोलत नाहीये. मल्लिका स्वानंदीला म्हणत असते की अगं स्वानंदी एवढं काय त्याच्यामध्ये, तुझं लक्ष नव्हतं का गं, तुला कळत नाहीये का लक्ष ठेवायचं, स्वतःची काळजी स्वतः घ्यायची. स्वानंदी म्हणते पण तुम्ही हे सगळं काय सांगताय, आता मला साधी गोष्ट कळत नाहीये की वरून कुंडी कोणीतरी ढकलली, याच्यामध्ये मी लक्ष ठेवण्याचा प्रश्न येतो कुठं, असं स्वानंदी विचारते. जर कोणीतरी माझ्यावरती मुद्दाम कुंडी टाकत असेल. यावरून मल्लिकाला कळतं की हिला माहित नाहीये नक्की काय झालेलं आहे ते. म्हणून मल्लिका तिला म्हणत असते बरं आता समर चिडलाय, त्याला तू समजव, एवढं काही आत्ती झालेलं नाहीये, तुला लागलेलं वगैरे नाहीये. स्वानंदी म्हणते पण मला एक कळत नाहीये काकू, एक तर असं झालंय सगळं आणि तुम्ही कोणाची बाजू घेताय नक्की, कोणाला झाकून ठेवण्याचा प्रयत्न करताय, कोणी केलं हे सगळं, तुम्हीच केलं नाहीये ना, म्हणजे राजवाड्यांना कळलंय का कोणी केलंय ते, म्हणून तुम्ही माझी येऊन इथं समजूत घालताय का. तेव्हा मल्लिका मात्र देवाच्या समोर हात जोडते आणि म्हणते नाही ग, मी बाप्पाच्या समोर हात जोडून सांगते तुला की असं काही नाही झालेलं, मी तुला फक्त एवढंच सांगते की कसं आहे घरातलं वातावरण नीट राहिलं पाहिजे ना, आणि हे सगळं घरच्या सुनेच्या हातात असतं. मग तू या घरची सून आहे, या घरची लक्ष्मी आहे, तर तुला या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल, म्हणून मी तुला आपलं सांगत आहे ग, बाकी काही नाहीये असं मल्लिका म्हणत असते. तेव्हा मात्र स्वानंदी मल्लिकाकडे पाहते आणि मल्लिका म्हणत असते की अगं मला काळजी वाटते ग, या घराला बांधून ठेवण्यासाठी, या घराला एकत्र ठेवण्यासाठी. आता स्वानंदीला सगळं माहिती आहे, म्हणजे हिचे मगरमच्छचे आसू सुद्धा माहिती आहेत की कसे आहेत आणि किती खोटारडी आहे ते. तेवढ्यात आजी तिथे येते आणि आजी म्हणते काय झालं तुला, भरल्या घरात रडायला काय झाले. तेव्हा ते सांगू लागते की नाही हो, स्वानंदीचा जीव आपल्या स्वानंदीचा जीव गेला असताना आता तिचा जीव थोडक्यात निंगीमुळे वाचलेला आहे, असं तिचं जे काही नाटक चालू झालेलं असतं ते पाहून मात्र इकडे आजीला सुद्धा धक्का बसलेला असतो. आजीलाही माहिती आहे की ती कशी आहे. आता सगळेजण हॉलमध्ये जमलेले असतात, समर तिथे आलेला असतो आणि जेव्हा समर तिथे येतो तेव्हा मात्र आता समर खूप चिडलेला असतो. समर म्हणत असतो की आत्ताच्या आत्ता मी फक्त जे सांगत आहे ते ऐकायचं आहे आणि लगेच इकडे यायचं आहे सगळ्यांनी. आणि तो ओरडतच अर्पिताला बोलवतो. अर्पिता अजून आलेली नसते. आता तिला कळलेलं असतं की तिनं काय माती खाल्लेली आहे आणि काय होणार आहे ते. तेव्हा मात्र पाहायला मिळतं की ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा स्वानंदी तिथे येते आणि म्हणते राजवाडे काय झालंय. तेव्हा समर म्हणतो की काही नाहीये, तुम्ही सगळेजण एकत्र या. अर्पिता आली का. तेव्हा अर्पिता अजून आलेली नाही हे लक्षात आल्यावर आता राजवाडे म्हणजे समर जेव्हा तिथे सगळ्यांना बोलवतो आणि चिंगीला सांगतो तिला घेऊन ये, आणि चिंगी आता अर्पिताला आणायला जाते. अर्पिता मात्र झोपलेली असते, नाटक केलेलं असतं, कारण चिंगीला सुद्धा माहिती असतं की वरून कुंडी टाकणारी व्यक्ती कोण आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि तेव्हा मात्र आता पाहायला मिळतं स्वानंदी त्याचबरोबर चिंगी दोघीही तिथं आहेत, आजी तिथं आहे, मल्लिका तिथं आहे आणि त्याचबरोबर अंशुमन सुद्धा. अर्पिता तिथे येते आणि मग अर्पिता चिंगीकडे पाहत असते. त्याचवेळी अंशुमन सुद्धा चिंगीकडे पाहत असतो आणि मग समर तिथे येतो आणि अर्पिताला म्हणतो की हे सगळं तू का केलंस, या सगळ्या गोष्टी करून तुला काय मिळालेलं आहे, या सगळ्या गोष्टी करण्यामागचा तुझा उद्देश काय होता, का तू स्वानंदी मॅडमच्या जीवावर उठलेली आहे. तेव्हा आजी म्हणते अरे बेंट्या काय बोलतोयस हे सगळं तू. तेव्हा समर म्हणतो की आजी जे खरं आहे तेच मी बोलत आहे, तुला माहित नसेल पण हे सगळं हिने केलेलं आहे, कारण तिला असं वाटलं होतं की तिला वाटलं होतं की ती जे काय करते ते कोणाला कळणारच नाही. चिंगी तू खरं सांग, तू काय पाहिलं, स्वानंदी मॅडमच्या अंगावरती कुंडी पाडणारी ढकलणारी व्यक्ती कोण होती. चिंगी मात्र पाहत राहते. चिंगी म्हणते की हो अर्पिता ताईच होत्या. हे ऐकल्यानंतर मात्र आता मल्लिका चिंगीकडे रागाने पाहत असते. तेव्हा मात्र समर म्हणतो की काकू तू तिच्याकडे रागाने पाहण्याचा प्रश्नच येत नाही, तिनं जे खरं आहे ते सांगितलेलं आहे, त्याच्यामुळं तिच्यावरती चिडचिड करू नकोस, कारण जे सत्य आहे ते समोर येणारच होतं. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे आणि चिंगीने स्वतः पाहिलेलं आहे. स्वानंदी मॅडमना माहीत नव्हतं की त्यांच्या डोक्यात कुंडी पाडणारी व्यक्ती कोण आहे, पण आम्ही दोघांनी स्वतःच्या डोळ्यांनी ह्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत, त्यामुळे आता तू पाठीशी घालण्याचा प्रयत्न करू नको. तेव्हा मात्र समर आता कानाखाली द्यायला लागलेला असतो, कारण हे सगळं चुकीचं आहे, हा व्हायलन्स घरात होता कामा नये असं समर म्हणत असतो. आणि काकू तू प्रत्येक वेळेस हे का करतेस, तिला का पाठीशी घालते, एकतर तिचा संसार तिकडे आहे, मूल तिकडे आहे, नवरा तिकडे आहे आणि ते सगळं सोडून ती इकडे आलेली आहे,
या कोणत्याच गोष्टीचा तिने विचार केलेला नाही. आणि इथे येऊन जर का ती माझ्या बायकोच्या जीवावर उठलेली असेल तर हे सगळं जे काय आहे ते आता थांबवावं लागणार आहे. स्वानंदी मॅडमच्या विरोधात जर पुन्हा कोणी काही कारस्थान केलं आणि त्यांच्या जीवाला काही झालं तर गाठ माझ्याशी आहे. आजी म्हणत असते, अरे पिंटे शांत हो. समर म्हणतो, कसं शांत हो आजी? हे जे काय घडत आहे ते इतकं भयानक आहे, याचा विचारही कोणी केलेला नाही. आता मात्र इकडे स्वानंदी तिथे असते. स्वानंदीला खूप छान वाटत असतं, आतल्यात खूप छान वाटत असतं. कारण या सगळ्यामध्ये स्वानंदीला या गोष्टीचा आनंद होत असतो. म्हणजे अर्पिताला मारणं वगैरे ह्या गोष्टी तिला काही पटलेल्या नसतात, पण आनंद या गोष्टीचा होत असतो की माझी बायको माझ्या बायकोच्या जीवावर, हे सगळे शब्द जे आहेत ते मात्र आवडलेले असतात आणि त्याचमुळे या सगळ्या गोष्टी घडत असतात. स्वानंदी तर खुश झालेली आहे आणि त्याचबरोबर समरने आता शेवटची वॉर्निंग या अर्पिताला दिलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.